अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री एनआयएनं छापेमारी केलेली आहे। एनआयएनं एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। ताब्यात घेतलेला विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा संशय एनआयएला आहे। स्वप्नील उमप माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वप्नील, का अधिकची माहिती? नक्की सुमित, मध्यरात्री जी आहे ती एनआयएने हे संपूर्ण धाड सत्र राबवलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरामध्ये हे धाड सत्र राबवलं आणि या दरम्यान जे आहे ते एका 19 वर्षीय विद्यार्थ्यांना जे आहे ते एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला चौकशीसाठी जे आहे ते अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांचं जोग स्टेडियम मध्ये जे मंथन हॉल आहे हे कार्यालय आहे आणि याच ठिकाणी त्याची चौकशी सुरू आहे। चोख असा पोलीस बंदोबस्त आपल्याला माहिती आहे। मागच्या काळामध्ये जे आहे ते एनआयएने भिवंडीमध्ये देखील छापेमारी करून काही लोकांना अटक केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो अनेक दिवसांपासून जे आहे ते हे संपूर्ण याची माहिती एनआयएची टीम घेत होती आणि मध्यरात्री जे आहे ते अचलपूर पोलीस असेल, परतवाडा पोलीस आणि समरसपुरा पोलीस यांना सोबत घेऊन जे आहे ती ही कारवाई केली आहे। धाडसत्र राबवलेलं आहे। या विद्यार्थ्याला जे आहे ते या हॉलमध्ये आणून त्याची कसून चौकशी सुरू आहे। आणखी काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडनं मिळते का? तो विद्यार्थी नागपूरमध्ये शिकत होता। दहशत विरोधी कारवाई संदर्भात एनआयए नेहमी कारवाई करत असते। विरोधी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा संशय एनआयएला, म्हणूनच ही चौकशी सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।